श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आणि आज आहे गुरुवार. सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि ह्या शुभ गुरुवारच्या निमित्ताने हा स्वामी संदेश प्रत्येकाने ऐकावा आणि फक्त ऐकून सोडून देऊ नये, तर त्याचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करावा एवढीच तुम्हाला विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी भक्त हो, आपल्या मनुष्य प्राण्याला देवाने खूप एक छान भेट दिलेली आहे. ती काय तर वाचा. आपल्याला बोलता येतं, आपल्याला आपले विचार मांडता येतात, आपल्या शब्दांतून आपलं सगळं काही आपण व्यक्त करू शकतो. राग, प्रेम, ज्या काही भावना असतील त्या सगळ्या आपण व्यक्त करत असतो. आणि खरंच देवाचे यासाठी जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. पण कुठेतरी हीच गोष्ट आपल्याला अतिशय महागात पडू शकते. ती कशी तर आपण चुकीच्या ठिकाणी चुकीचं काहीतरी बोललो तर नक्कीच त्याची वाईट फळं देखील आपल्याला भोगावे लागतात. आणि म्हणूनच अशा ठिकाणी आपल्याला असं वाटतं की काही ठिकाणी गप्प राहणं योग्य ठरत असतं. आणि ते अगदी 100% खरं आहे. कारण भरपूर समस्यांचं कारण आपलं बोलणंच असतं. बऱ्याचदा अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी बोलून जातो आणि मग त्याचा नंतर आपल्याला पस्तावा करावा लागतो. भलेही आपली त्या ठिकाणी चूक असो किंवा नसो, परंतु आपले असे काही शब्द मुखातून बाहेर पडतात आणि ते पडल्यानंतर आपण मागे घेऊ शकत नाही. आणि मग थोडाच वेळ गेला की आपण विचार करतो, कदाचित मी बोलले नसते, माझ्या तोंडावर मी ताबा ठेवला असता तर कदाचित पुढे चुकीच्या घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मला टाळता आल्या असता. परंतु वेळ हातातून निघून गेलेली असते, आपण काहीही करू शकत नाही. आता जे घडून गेलं ते आपण बदलू शकत नाही, परंतु वर्तमान आणि भविष्य आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे नक्कीच आपण आपल्या बोलण्यावर आळा घातला तर भरपूर काही गोष्टी आपल्याला रोखता येतात. आता हे बघा की माझं जर चुकीचं नाही तर मग मी का गप्प बसू. परंतु आपण चुकीचं नसतानाही गप्प बसायला खूप मोठं धाडस लागत असतं आणि कदाचित त्या वेळेमध्ये ते धाडस आपल्याकडे येत नाही. आता जी वेळ निघून गेली ती वेळ जाऊ द्या, परंतु जो काही कालावधी आपल्या हातामध्ये आहे त्या कालावधीमध्ये जर आपण हा एक योग्य विचार केला तर नक्कीच आपल्याला भरपूर काही चुकीच्या गोष्टी घडणाऱ्या आपल्याला रोखता येतील. तर आता आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत जिथे आपल्याला खरंच आवश्यक आहे गप्प बसणं. आपली चूक असो किंवा नसो त्या ठिकाणी आपल्याला गप्पच बसायचं आहे, जेणेकरून आपल्या हातून अजून काही चुका घडणार नाही किंवा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या घडण्यापासून आपण त्याला रोखू शकतो. आता हे बघा, आता आपण आत्ताच बघितलं की काही ठिकाणी शांत राहणं गरजेचं आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी शांत राहणं देखील गरजेचं नाही. काही ठिकाण असे असतात ना की तिथे आपल्याला बोलावंच लागतं. आपली इच्छा असो वा नसो तिथे आपल्याला बोलणं गरजेचं असतं. असं कुठलं ठिकाण तर जिथे आपल्याला माहीत आहे की ही गोष्ट चुकीची घडत आहे, ही गोष्ट बरोबर नाही, अनैतिक आहे किंवा कुणाच्या तरी बाबतीत छळ कपट केलं जात आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला बोलावंच लागेल. भलेही आपलं त्या ठिकाणी नातं तुटो किंवा आपल्याला खूप मोठ्या समस्यांना सामोरं जाण्याची वेळ येऊ, पण आपल्याला त्या ठिकाणी बोलणं गरजेचं असतं. आता आपण यासाठी उदाहरण बघूया महाभारताचं. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा खरं तर त्या ठिकाणी कुणीही काहीही बोललं नाही. जसं की भीष्म पितामह होते, गुरु द्रोणाचार्य होते आणि अजून असे भरपूर जण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यापैकी एक जण जरी उभा राहून बोलला असता तर कदाचित ते जी काही दुर्घटना घडली ती झाली नसती आणि कदाचित महाभारतही झालं नसतं. पण त्यावेळेस सर्वांनी आपल्या तोंडावर पट्टी बांधून घेतली आणि आपल्याला काही यावर बोलताच येत नाही अशा प्रकारचं दृश्य निर्माण केलं. पण कदाचित त्या ठिकाणी कोणीतरी पुढाकार घेऊन बोललं असतं तर नक्कीच महाभारत रोखता आलं असतं. पण असो, तो भूतकाळ होता आणि तो आपण बदलू शकत नाही. पण आपल्यासमोर जर काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत आहे आणि तरीही आपण जर गप्प बसून बघत आहोत तर नक्कीच याचं पाप आपल्यालाही कुठेतरी लागत असतं. त्यामुळे चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आपल्याला बोलायलाच हवं. आता आपण जाणून घेऊया की आपल्याला कुठे शांत बसायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाही त्या गोष्टीमध्ये आपण सारखं बोलणं योग्य नाही. आता समजा एखादा समूह आहे किंवा आपलं फ्रेंड सर्कल आहे, तिथे आपण सगळ्यांमध्ये उभा आहोत. तिथे एखाद्या विषयासंबंधी चर्चा चालू आहे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल चर्चा चालू आहे. आता त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या विषयासंदर्भात आपल्याला काहीही ठाऊक नाही, चांगलं काय वाईट काय याबद्दल आपल्याला थोडीही कल्पना नाही. पण आपण फक्त बोलायचं म्हणून जर आपण त्याबद्दल बोलत आहोत, विरोधात म्हणा की त्याच्या बाजूने म्हणा, जर आपण ते करत आहोत तर हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहीत नाही तोपर्यंत त्याबद्दल आपली मतं व्यक्त करणं हे देखील पूर्णपणे चुकीचं ठरतं. त्यानंतर दुसरी गोष्ट ती अशी की
जेव्हा दोन लोक बोलत असतात तेव्हा आपण मध्ये बोलू नये। आता खरं तर ह्या गोष्टीमध्ये सांगायचं असं की त्या दोघांची जर भांडणं चालू असेल तर आपल्याला असं वाटतं की आपण मध्ये बोलून आपल्याला ते शांत करता येईल, आपला हेतू उत्तम असतो। परंतु अशा वेळेस होतं काय की त्या दोघांचाही राग आपल्यावर निघू शकतो आणि त्यामुळे त्या दोघांचं पूर्ण बोलणं होईपर्यंत तरी किमान आपल्याला शांत बसायचं आहे। ते थोडे शांत झाले की नक्कीच आपण त्यांना सांगू शकतो की हे असं झालं, ते तसं झालं, पण तोपर्यंत मात्र आपल्याला शांत बसायचं आहे। किंवा एखाद्या चांगल्या विषयात जरी दोन व्यक्ती चर्चा करत आहे तरीही आपल्याला मध्ये मध्ये बोलण्याचा काहीही अधिकार नाही। आता जोपर्यंत ते दोघं बोलत आहे तोपर्यंत आपल्याला फक्त ऐकायचं आहे। भलेही त्या दोघांचं बोलून झाल्यानंतर आपण आपली मतं सांगू शकतो, आपल्याला काय वाटतं ते बोलू शकतो, पण जर आपण सारखंच मध्ये मध्ये बोलत असू तर नक्कीच आपल्याबद्दल एक नकारात्मक मत त्या लोकांचं तयार होत असतं आणि हे कुठेतरी आपल्यासाठी चुकीचं ठरत असतं। त्यानंतरची तिसरी गोष्ट की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला तिच्या दुःखाबद्दल सांगत आहे, तिच्या भावना व्यक्त करत आहे आणि ती अगदी तळमळीने आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा मात्र आपल्याला फक्त शांत बसून ऐकून घेणं गरजेचं आहे। कारण बऱ्याच लोकांना फक्त आपण सल्ले देतो, पण कधीतरी कोणाचं तरी म्हणणं देखील आपण ऐकून घ्यायला हवं। आणि नक्कीच अशा व्यक्तीचं जर आपण म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर तिला ती जे काही सांगत आहे त्यावर जर आपण आपली मतं मांडली तर नक्कीच त्या व्यक्तीमध्ये विचारांमध्ये आपण परिवर्तन देखील करू शकतो। पण ती जर तिच्या भावना व्यक्त करत आहे आणि आपण फक्त मध्ये मध्ये बोलत आहोत तर कुठेतरी आपलंही मन हे तिच्याबद्दल नकारात्मक होत असतं आणि हे आपल्या दोघांसाठीही चांगलं नाही। या उलट जर आपण दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊन आपण तिचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं तर नक्कीच आपलं जे रिलेशन आहे ते अजून मजबूत होण्यासाठी देखील मदत होत असते। त्यानंतरची चौथी गोष्ट की जी व्यक्ती तुम्हाला वारंवार इग्नोर करत असते, तुमच्याकडे सतत जाणून बुजून दुर्लक्ष करत असते, अशा व्यक्तीसमोर कधीही बोलू नये किंवा अशा व्यक्तीला काहीही समजवायला जाऊ नये। बऱ्याचदा आपल्या समाजामध्ये अशी लोक असतात, आपल्या मित्रपरिवारामध्ये अशी काही लोक असतात जी जाणून बुजून आपल्याकडे दुर्लक्ष करत असते। भलेही आपण काहीही सांगण्याचा प्रयत्न करू परंतु तिला आपलं म्हणणं ऐकायचंच नसतं। तर अशा व्यक्तींशी बोलण्यापेक्षा अशा व्यक्तीसमोर शांत राहणं कधीही हिताचं ठरू शकतं। त्यामुळे अशा व्यक्तींसमोर आपली एनर्जी कधीही वाया घालवू नये। त्यानंतर जी व्यक्ती तुमच्या तरक्कीवर खुश होत नाही किंवा तुमची प्रगती होत आहे हे त्या व्यक्तीला सहन होत नाही, अशा व्यक्तीसमोर बोलणं देखील चुकीचं आहे। हे बघा, आपल्याला अशी लोक लगेच ओळखता येतात। त्यामुळे जर तुम्हाला असं डाऊट असेल की एखादी व्यक्ती आहे जी आपण चांगल्या गोष्टी काही आपल्याबद्दल सांगितलं तर त्या व्यक्तीला आवडत नाही, तिच्या चेहऱ्याचे हावभाव रंग बदलतात, तर अशा व्यक्तीसमोर जास्त बोलणं काहीही कामाचं नाही। त्यामुळे अशा व्यक्तीशी आपण थोडंसं अंतर ठेवून राहिलेलं कधीही चांगलं। त्यानंतरची शेवटची गोष्ट ती अशी की जी व्यक्ती नेहमीच तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढते, तुम्ही भलेही काहीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला, काहीही केलं तरीही त्यात जर तिला चुकीचंच शोधायचं असेल तर अशा व्यक्तीसमोर बोलणं व्यर्थ आहे, आपली एनर्जी फक्त वाया जात असते। त्यामुळे अशा व्यक्तीसमोर कधीही काहीही सिद्ध करायला जाऊ नये किंवा अशा व्यक्तीला समजवायला देखील जाऊ नये। कारण तिने जर ठरवून ठेवलं आहे की तुम्ही जे काही बोलणार आहात, जे काही कार्य करणार आहात ते चुकीचंच असणार आहे, तर अशा व्यक्तीला समजवण्यात काहीही अर्थ नाही। त्यामुळे अशा व्यक्तीला समजवण्यात आपला वेळ वाया घालवू नये। तर नक्कीच स्वामी भक्त हो, आपल्याला कुठे शांत बसायचं आहे आणि कुठे बोलायचं आहे याचा विचार जर आपण केला तर नक्कीच आपल्या आयुष्यातही दुःख येत नाही आणि आपल्यामुळे दुसरे लोकही दुःखी होत नाही। तर नक्कीच हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा। धन्यवाद।